पीक विमा 2025 मधील ज्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, ज्या म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातीलच, तर त्यापैकी वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते समोर येताना दिसत आहे. आता त्यानुसारच आपल्या या महिन्याभरातल्या पीक विम्याच्या शृंखलेमधील या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण काही जिल्ह्यातील आणि काही बऱ्यापैकी महसूल मंडळाची माहिती घेणार आहोत. तर ती जिल्हे कोणती आहेत, ते महसूल मंडळे कोणती आहेत, हे पाहण्याकरिता या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की तुमचा जिल्हा आहे का, तुमचं महसूल मंडळ आहे का. तर बघा शेतकरी मित्रो, व्हिडिओला जास्त उशीर न करता लगेच सुरुवात करूया. तर बघा, शेतकऱ्यांनी 2025चा जो खरीप पीक विमा आहे तो हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नियमानुसार पीक विमा भरलेला होता शेतकरी मित्रांनो. पण पीक विमा कंपनीकडून काही महसूल मंडळांना पीक विमा दावा व नुकसान भरपाईच्या प्रक्रियेमधून वगळण्यात आल्यामुळे हजारो पात्र शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप करून संबंधित पीक विमा कंपनीच्या माध्यमामधून पुढील सर्व महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना वर्ष 2025च्या खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई करिता तातडीने नुकसान भरपाई द्यावी याकरिता ही जी काही मागणी केलेली आहे, या मागणीकरिता नियम 377 अंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणामधून करण्यात आलेली आहे. सोबतच या महसूल मंडळांना पीक विमा दावा व नुकसान भरपाई या प्रक्रियेमधून का वगळण्यात आले याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि विमा कंपनीच्या तांत्रिक प्रक्रियेमधील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. या प्रकारची मागणी खऱ्या अर्थाने आता लोकसभेच्या माध्यमातून 377च्या प्रश्नाच्या वेळेस करण्यात आलेली आहे. तर बघा, कुणी केली, काय केली, सर्वच पाहणार आहोत आपण. शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचा त्यांना योग्य लाभ मिळावा आणि तांत्रिक कारणामुळे कोणताही पात्र शेतकरी विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये. कारण बघा, पीक विमा योजनेचा जो खरा मूळ उद्देश आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामान या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे खऱ्या अर्थाने पीक विमा योजनेचा हा उद्देश आहे. आता अशा परिस्थितीमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांनी भरलेला म्हणजे स्वतःच्या खिशातून पीक विमा भरलेला असताना सुद्धा फक्त आणि फक्त तांत्रिक प्रक्रियेमधील त्रुटीमुळे संपूर्ण महसूल मंडळाला विमा भरपाईच्या प्रक्रियेमधून बाहेर करण्यात आलेलं आहे. तर आता विमा कंपनीच्या तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटीचा भार शेतकऱ्यांवर टाकू नका, अशी भूमिका खऱ्या अर्थाने आणि यांना यांच्या हक्काचा पीक विमा द्या याकरिता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 377च्या प्रश्नाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये घेतलेली आहे. आणि याकरिता काही जिल्हे आणि त्या महसूल मंडळाची नावे आहेत ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामधील धाराशिव ग्रामीण हे मंडळ, सोबतच आंबे, जवळगा, पाडोळी, जेवली, धानोरी, माकणी, अनाळा, शेलगाव, जवळा, पाचपिपळा, सोनारी, आसू, शिराढोण, वाशी हे झाले धाराशिव जिल्ह्यामधील. तसेच सोलापूर जिल्ह्यामधील सुद्धा बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, सुरडी, पानगाव, वैराग, नारी, उपळे, दुमाला, सौंदर्य, गौडगाव आणि सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक जिल्हा तो म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामधील सुद्धा बऱ्याचशापैकी म्हणजे कासार शिरशी, कासूर बालकुंदा, भूतमुगळी, मदनसुरी, मातोळा, किन्नीथोट, किल्लारी, उजनी, लागजना आणि औसा ही जी काही जवळपास 30 ते 35 मंडळ या 3 जिल्ह्यामधील आहेत. या सर्वच 35 महसूल मंडळामधील शेतकरी या प्रश्नांमुळे खऱ्या अर्थाने प्रभावित झालेले आहेत शेतकरी मित्रांनो. तर आता या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा याकरिता 377 अंतर्गत हा प्रश्न लोकसभेमध्ये ओमराजे निंबाळकर खासदार यांनी मांडलेला आहे शेतकरी मित्रांनो. मी मागच्या वर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा जेव्हा जेव्हा पीक विम्याचे प्रश्न मांडत असताना किंवा पीक विम्याविषयी अपडेट देत असताना, व्हिडिओ अपलोड करत असताना, तुमच्यासोबत संवाद साधत असताना सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळ्या सर्वच मंडळातील पीक विमा त्यांना मिळावा याकरिता तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी, शेतकरी नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, स्वतः शेतकऱ्यांनी, संघटन जे असेल सर्वांचं शेतकऱ्यांचं, त्यांनी सुद्धा जे स्थानिक प्रतिनिधी आहेत, पत्रकार बांधव, वृत्तवाहिनीमध्ये काम करतात, या सर्वांनी मिळून या आपल्या शेतकऱ्याच्या करिता, शेतकरी बांधवाकरता त्यांच्या हक्काचं नुकसान झाल्याच्या नंतरचं पीक विम्याचं अनुदान त्यांना मिळवून देण्याकरिता या सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता त्यानुसारच वेगवेगळ्या भागामधील काही छोट्या मोठ्या कमी जास्त प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी, आजी माजी, सत्तेतले, बिगर सत्तेतले पीक विम्यासंदर्भात आवाज उचलत आहे, शेतकरी बांधवांकरिता भांडत आहे, आंदोलन, मोर्चे, निवेदन या सर्व गोष्टी करत आहे आणि त्यामुळे
या पीक विम्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने कुठे ना कुठे वेग येताना दिसत आहे आणि काही बांधवांचा पीक विमा मंजूर सुद्धा होताना दिसत आहे आणि काही काही कॅल्क्युलेशन आणि काहीचा जे वाढीव रकमा वगैरे ज्या आहेत ज्या गोष्टी या सर्व गोष्टी हळूहळू काय होणं पण मार्गी लागताना दिसत आहे. हा जो लढा आहे हा लढा आता संपलेला नाहीये किंवा खूप मोठ्या प्रकारामध्ये पुढे गेलेला आहे असंही सुद्धा आपण म्हणू शकत नाही, परंतु थोड्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे आणि या पीक विम्याच्या लढ्याला अजून खूप दिवस खूप ताकदीने वेगवेगळ्या भागामध्ये सर्वांना चालवावं लागेल, तेव्हा कुठे शेतकरी बांधवांना त्यांचा हक्काचा पीक विमा मिळेल शेतकरी मित्र. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे 3 जिल्हे आणि या 3 जिल्ह्यामधील जवळपास 30 ते 35 मंडळ या मंडळांकरिता खासदार साहेबांनी जो विषय मांडलेला आहे या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी पीक विम्यासंदर्भात ही दिलेली माहिती सुद्धा नक्कीच आपणा सर्वांकरिता माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल अशी आशा करतो शेतकरी मित्रांनो. आणि पीक विम्यासंदर्भात ही माहिती अशीच माहिती शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना मिळावी याकरिता हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की ते जर या मंडळातील असतील, या जिल्ह्यातील असतील तर हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकरिता नक्कीच उपयोगाचा ठरेल शेतकरी मित्र. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भात तुर्तास एवढेच. पीक विम्यासंदर्भात तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील तुमच्या मनामध्ये, सजेशन असतील, तुमचं काही मार्गदर्शन असेल, तुमच्या काही मागण्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नेहमीच हक्काने दिलेली आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हमखास आणतोच त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.